चालताना दिसलं। जी तर एकंदरीतच 23 तारखेला हे संपूर्ण चित्र जे आहे ते आता स्पष्ट होईल। तर आपण पुण्यामध्ये जातोय। पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची टक्केवारी सुद्धा आता समोर आली आहे। पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 61.5% मतदान झालंय। तर पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 76.10% मतदान, तर हडपसर मतदारसंघात सर्वात कमी 50.11% इतकं मतदान झालं। पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मतदान केंद्रावर काल रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडलं। तर वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे 23 तारखेलाच आता समजणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पुण्यामध्ये कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद, काय चित्र? गार्गी, कालचं मतदान हे अनेक अर्थानं वेगळं होतं। याचं कारण मतदानाचा टक्का ज्या पद्धतीनं वाढलाय तो निश्चित कौतुकास्पद आहे। त्याचं कारण प्रशासनानं गेल्या निवडणुकीनंतर मतदार याद्या ज्या आहेत त्या अपडेट केलेल्या होत्या, प्रारूप याद्या प्रसिद्ध केलेल्या होत्या आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मृत असलेल्या किंवा पत्ते बदललेल्या लोकांची नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली होती। त्यामुळे खरी आकडेवारी जी आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये समोर येईल असं चित्र होतं आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का जो आहे तो वाढलेला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाची बाब जिल्ह्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर 2019च्या तुलनेमध्ये यंदा मतदान हे मोठ्या प्रमाणावर वाढले। 2019ला 41% आसपास मतदान झालेले होते, जे यावेळेस जिल्ह्यामध्ये साधारण 61% मतदान जे आहे ते गेलेले आहे। शहरामधलं मतदान सुद्धा त्याची टक्केवारी चांगली आहे, 54%पर्यंत शहरातलं मतदान जे आहे ते गेलेलं आपल्याला दिसून येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची गोष्ट ज्याची नोंद घ्यायला हवी, गैरप्रकार जे आहेत ते गैरप्रकार होतील अशा अनेक चर्चा होत्या, मात्र फारसं असं काही होताना शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी जरूर झाल्या, पैसे वाटल्याचे व्हिडिओज वगैरे आले, मात्र या सगळ्यामध्ये मोठी कारवाई जी आहे ती कुठं होताना दिसली नाही। इंदापूर तालुका जो आहे तो चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान जे जवळपास 71% मतदान जे आहे ते इंदापूरमध्ये झालंय। खालोखाल दौंडमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे, मतदानाचा टक्का वाढलाय। सगळ्यात कमी मतदान जे आहे ते जिल्ह्यामध्ये पिंपरी मतदारसंघामध्ये झाले, जे काहीसं चिंताजनक आहे। अपेक्षित होतं, राखीव मतदारसंघ आहे, खरं तिथं मोठ्या प्रमाणावरती मतदान होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता निकाल जे आहेत हे निकाल 23 तारखेला येतील। एक्झिट पोल्स सातत्यानं समोर येत आहेत, मात्र वेगवेगळे ट्रेंड्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। टर्न अराउंड रेंज जी आहे किंवा ज्याला रेंज आपण असं म्हणतो, अधिक किंवा उणे क्रमांक जे आहेत त्याचे प्रचंड तफावत जी आहे ती 10 ते 15 जागांची तफावत ही रेंजमध्येच दिसते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत काटेकोर अशा स्वरूपाचं विश्लेषण किंवा निकालाची अपेक्षा जी आहे किंवा त्याचं प्रिडिक्शन जे आहे ते करणं तुर्तास तरी अवघड दिसतंय। दोन्ही बाजूंना, महायुती आणि महाविकास आघाडी यांना दोन्ही बाजूंना सारख्याच संधी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत। काटेकी टक्कर जी आहे ती दिसून येते। पुण्यामध्ये सुद्धा जवळपास 10 ते 12 जागा अशा आहेत ज्या जागांवरती कोण निवडून येईल हे अगदी काल संध्याकाळपर्यंत मतदानाच्या वेळेपर्यंत सुद्धा सांगता येत नव्हतं आणि त्याच्यामुळेच काय झालंय, या सगळ्या एकूण निकालाबद्दल नेमकं काय प्रिडिक्शन केलं जातंय किंवा काय अंदाज वर्तवले जातात, या अंदाजांची सत्यता जी आहे ती 23 तारखेला स्पष्ट होईल। जो फरक दोन वेगवेगळ्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आकड्यांमध्ये प्रत्येक पोलमध्ये वेगळा वेगळा दिसतोय, ज्या ज्या संघटनांनी पोल केलेत किंवा अंदाज वर्तवलेले आहेत या सगळ्या अंदाजांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे। एका दिशेने जाणारे हे पोल नाही आहेत। काही राज्य सरकारची जी इंटेलिजन्स ब्रांच आहे, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, त्यांनी सुद्धा काही आकडे काढलेले आहेत। या सगळ्यामध्ये राजकीय विश्लेषण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा काही आकडेवारी जी आहे ती मांडायचा प्रयत्न केला। आता 23 तारखेला याच्याबाबतची स्पष्टता जी आहे ती येऊ शकेल। नेमकं सरकार कोणाचं येणार, या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनं पारडं महायुतीच्या पदरात टाकले की महाविकास आघाडीच्या, हे 23 तारखेला कळेल। गार्गी जी।